एखादी मूवी बनवायला त्याची प्रोसेस कशी असते? सर्वप्रथम ऑफकोर्स की चर्चा होते की गोष्ट काय आहे, स्टोरी लाईन काय आहे, मग त्याचा स्क्रीन प्ले झालाय का लिहून, डायलॉग्स झालेत का लिहून, मग ती स्टोरी स्क्रिप्ट झाल्यानंतर मग प्रोड्युसर शोधा, निर्माता एकदा इन झाला किंवा बजेटिंग होतं, तुम्ही माणसं नेमता, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर नेमतो जो सगळं मॅनेज करतो, त्याच्यानंतर मग ऑफकोर्स तुमची टीम रेडी होते, कास्टिंग होतं, क्रू डिसिजन होतं, त्याला म्हणतात प्री प्रोडक्शन. हे सगळं प्री प्रोडक्शन मध्ये होतं, सगळी तयारी बेसिकली प्लॅनिंग तुमचं. ही माझी टीम आहे, या तारखेला आपण शूट करणार आहोत, हे आपलं शेड्यूल आहे, लोकेशन हे बुक झालेले आहेत, कास्टिंग सगळे स्टारकास्टची डेट झालेले आहेत, प्री प्रोडक्शन म्हणजे प्रोडक्शन स्टेज. शेवटी रिलीज झाली ना फिल्म की विकायला फिल्म कोणी येत नाही, तुमच्या सोबतीला कोणी नसतं, ना ऍक्टर असतो, ना डीओपी असतो, ना तुमचं टीम कोणी पण असतं. आणि ह्या उलट जर फिल्मला प्रॉफिट झालं, चालली फिल्म, तरीही त्याच्यात भागीदारी नसतात, प्रोड्युसरला सगळं मिळतं. तो इट इज अ फेअर गेम. हे बघ, शेवटी हे गॅम्बल आहे, ही रिस्क आहे आणि निर्माता ते समजूनच प्रोड्यूस करतो फिल्म. हे झालं तुमचं प्रोडक्शन. आणि मग पोस्ट प्रोडक्शन हे तुमचं एडिटिंग, DI, कलर ग्रेडिंग, साऊंड मिक्सिंग, सेन्सॉर, हे सगळं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर सर्वात कठीण ते म्हणजे रिलीज. म्हणजे मला फिल्म बनवण्याच्याही जास्ती अवघड वाटतं ते रिलीज.